हाय एव्हरीवन. तर आज आपण बनवणार आहे पायनॅपल केक. तर त्याच्यासाठी इथे घेतलेला आहे मी व्हॅनिला प्रीमिक्स आणि ते घेतलेलं आहे 1 कप. ठीक आहे, थोडंसं ते एक्स्ट्रा टाकलेलं आहे. बाकी आपला थोडासा कमी पडू नये केक म्हणून थोडंसं एकदम लाईटली 1-2 स्पून प्रीमिक्सवरती घेतलेलं आहे. आणि इथं मी वापरलेलं आहे व्हॅनिला प्रीमिक्स, ते पण पिल्सबरी कंपनीचं. आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे 1 टेबलस्पून ऑइल आणि 2-3 ड्रॉप पायनॅपलचं इमल्शन, ज्याच्यामध्ये कलर पण असतो आणि फ्लेवर पण असतो. ठीक आहे, तर हा केक बनणार आहे स्पेशल कस्टमरसाठी. आणि स्पेशल कस्टमर म्हणजे स्पेशल सिस्टरने ऑर्डर केलेला स्पेशल केक आहे. तर हे सर्व आपण 2-3 मिनटं विस्क करून घ्यायचं. सगळं एक जीवसारखं एकदम रबर कन्सिस्टन्सी आली पाहिजे त्याच्याप्रमाणे. ठीक आहे, हे सर्व आपण मिक्स करून नंतर आपण काय करणार आहे, केकचा जो टीन आहे 4 इंचचा, त्याच्यामध्ये आपण पेपरने लाइनिंग करून घ्यायचं आहे. नंतर हे आपलं बॅटर सर्व त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण त्याला 40 ते 45 मिनटं बेक करणार आहे. ठीक आहे, आणि जर ओव्हनमध्ये करत असाल तर जर जुना ओव्हन असेल तर थोडासा वेळ लागतो, आणि जर नवीन असेल तर 30 ते 35 मिनटामध्ये इझिली होऊन जातं. आणि हे 40 ते 45 मिनटांनी आपला परफेक्ट केकचा स्पॉन्ज बेक झालेला आहे. तर त्याच्यानंतर मी ह्याला कट करायला घेतलेलं आहे. ठीक आहे, तर हे बटर पेपर आहे आणि यूज अँड थ्रोचे आहेत. एकदाच वापरायचे, नंतर त्याचा यूज होणार नाही. आणि हे मी नाईफने कट करून घेत आहे केकचा स्पॉन्ज. लेअर टू लेअर आपल्याला 3 लेअर ह्याच्यातून काढायचे आहेत. आणि लक्षात घ्यायचं आहे, ज्या आपण लेअर कट करणार आहे त्या जरा थिन असल्या पाहिजे, म्हणजे जाड असल्या पाहिजे. जास्त पातळ कट नाही करायचे, जेणेकरून काय होतं की आपल्याला केकला कस्टमरला जर एक्स्ट्रा टेस्ट द्यायची असेल तर केकच्या स्पॉन्जमध्ये कंजूसी नाही करायची, क्रीमचा वापर कमी करायचा आणि व्यवस्थित केक बनवून आपल्याला कस्टमरला द्यायचा आहे, जेणेकरून त्यांना सॅटिस्फाय होतील. त्यांना आपल्याकडे ऑर्डर द्यायला परत त्यांना काही टेन्शन येणार नाही, संकोच करणार नाही. डायरेक्ट आपल्याकडे ते रिपीट ऑर्डर करतील. आणि हे रिपीटेडच ऑर्डर आहे त्या कस्टमरचा. ह्या महिन्यातील 3रा ऑर्डर आहे हा केकचा. ठीक आहे, तर याच्यामध्ये मी 3 लेअर कट करून घेतलेले आहेत. तर ज्यावेळेस आपण केकचा स्पॉन्ज कट करतो तर एक फर्स्ट लेअर लावतो, त्यावेळेस काय करायचं, खाली थोडीशी क्रीम स्टिक करायची, त्याच्यावरती थोडासा हा प्रेस करायचा एकदम लाईटली, जेणेकरून आपला केकचा बेस आहे ना, ज्यावेळेस आपण केक रेडी करतो किंवा द्यायला जातो त्यावेळेस असा डॅमेज होण्याची शक्यता नसते, कारण तो केक आपला हलत नाही. जर आपण केक सेट केला 4-5 तास तर तो आरामात इझिली तुम्ही कितीही लांब जाऊन घेऊन देऊ शकता. ठीक आहे, लॉंग डिस्टन्सवरती देऊ शकता. ठीक आहे, लेअर टू लेअर आपल्याला हे लावून घ्यायचं आहे, कारण आपला आहे पायनॅपल केक. आणि पायनॅपल केकमध्ये मी पायनॅपलचा मालाचा क्रश वापरते, आणि त्याच्यामध्ये ना पायनॅपलचे पीसेस पण असतात. ठीक आहे, एकदम असा लिक्विडी नसतो, पीसेस पण असतात. टेस्ट पण खूप छान लागते. आणि ओरिजिनल पायनॅपलचा केक आहे हा, म्हणजे क्रश. ठीक आहे, तर हा कुठेही इझिली भेटून जातो. डीमार्टमध्ये, ऑनलाईन ऑफलाईन सगळीकडे अवेलेबल असतो, छोट्या बॉटल मोठ्या बॉटल. ठीक आहे, तर आपण हा नंतर 3rd लेअरला पण आपण सोकिंग करायचं आहे शुगर सिरपने आणि क्रश मिक्स करायचं आहे. आणि हा केक आहे आपला कस्टमाइज केक आहे, तर ह्याच्यावरती खूप सारं डेकोरेशन येणार आहे. तर कृपया करून सर्वांनी व्हिडिओ नीट लक्ष देऊन पहा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि केक कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ह्याला क्रम कोट करून आपण फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल. आणि मी आता ह्याला क्रम कोट करून लगेच काय करणार आहे, फायनलायझिंगही करणार आहे. आणि डेकोरेशन थोडं नंतर केलं तरी चालेल. एकदा केक सेट झाला की मग त्याच्यावरती आपण डेकोरेशनचं काम वरच्यावर असतं ते इझिली होऊन जातं. पण याच्यामध्ये आपल्याला खूप बटरफ्लाय लावायचे, एक फोटो लावायचा आहे, परत फॉक्स बॉल लावायचे. ठीक आहे, आणि फाउंटनचं पण वर्क आहे. ठीक आहे, तर ज्यांना कुणाला फाउंटनचं वर्क शिकायचं असेल तर त्यांनी हा व्हिडिओ मिस करू नका. कृपया करून व्यवस्थित नीट लक्ष देऊन पहा. ठीक आहे, तर इथे घेतलेले आहे मी व्हाईट व्हिपिंग क्रीम, आणि त्याच्यामध्ये एकदम 1 ते 2 ड्रॉप टाकलेले आहेत
येलो कलरचे, तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. ऑफ व्हाईट आपल्याला कलर बनवायचा आहे, तर जास्त येलो कलर त्यात मिक्स म्हणजे जास्त नाही ॲड करायचा, लाईटली फक्त आपल्याला ऑफ व्हाईट कलर बनवायचा आहे, बस एवढंच. नंतर पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरायची आणि डायरेक्ट आपण फायनलायझिंगला टचअप करणार आहे. ठीक आहे, तर पायपिंग बॅगमध्ये आपण क्रीम भरून सगळीकडे अशी लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला आयसिंग करायला व्यवस्थित होऊन जातं आणि अजिबात एक लेवल परफेक्ट आयसिंग होते, कुठेही बिघडत नाही, काही नाही. त्याच्यामुळे पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरायची आणि ज्यावेळेस आपण असं कस्टमाइज केकला डेकोरेट करतो ना, त्यावेळेस असं पटकन होऊन जातं आणि आपल्या पॅलेट नाईफने व्यवस्थित स्पॅच्युलाने परत केकला फिनिशिंग द्यायची आहे. ठीक आहे, आणि गरमीच्या दिवसामध्ये जरा क्रीमची कामं पटपट करून घ्यायची, जेणेकरून काय होतं की क्रीम फाटायला सुरुवात होते, त्याच्यात बबल्स निघायला लागतात. आणि ही मी वापरलेला आहे स्टार व्हिप क्रीम आणि हा फोटो आपल्याला त्या केकवरला स्टिक करायचा आहे. तर हा केक आहे इंजिनिअरिंग सिस्टरसाठी. ठीक आहे, तर ती सिस्टर आहे त्या दीदीची, तर ती इंजिनियर आहे आणि बड्डे स्पेशल गिफ्ट आहे. त्यावेळेस आपण कधी कोणाला बड्डे गिफ्ट द्यायचं असेल तर त्याच्या कामाशी रिलेटेड केक आपण असं कस्टमाइज करून देऊ शकतो. आणि इथं झालेला आहे फोटो मोठा, तर त्याला नंतर मी खालून थोडा कट केला, थोडा वरून कट केला आणि नंतर त्याची केकच्या साईज बरोबर साईज बनवून रेडी केलेला आहे. आणि इथं मी घेतलेलं आहे व्हाईट कलरचं फाउंडंट आणि त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहे 1 ते 2 ड्रॉप पिंक कलरचे. आपल्याला त्याच्यापासून हार्ट बनवायचे आहेत आणि फ्लावर्स बनवायचे आहेत. जो कस्टमरला मी फोटो पाठवला होता त्याच्यावरती जसे डिझाईनचे फ्लावर्स आहेत तसे आपण फ्लावर इथं बनवणार आहे. आणि ह्या फाउंडंटमध्ये आपण काय करायचं आहे, तर फाउंडंटमध्ये आपल्याला टॅल्सॉन पावडर मिक्स करायचे आहे, जेणेकरून आपलं जे फाउंडंट आहे ना ते थिक राहतं आणि केकला म्हणजे हे करत नाही की मेल्ट होत नाही पटकन. एकदा ते त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की ते त्याच्यामध्ये घट्टपणा ते टायलॉस पावडर आणते, म्हणून त्याचा वापर त्याच्यामध्ये करायचा, जेणेकरून काय होतं की आपल्याला पटकन काम पण त्याच्यामध्ये इझिली होऊन जातं. त्याच्यावरती जे फ्लावर्स आहेत या पद्धतीने मी केलेले आहेत. एक नोझल घेऊन नंतर असं फाउंडन लाटून घेऊन त्याच्यावरती छोटे छोटे सर्कल काढून त्याच्या पाकळ्या तयार केलेल्या आहेत. एक गुलाबाचं फूल पण याने खूप छान बनतं, पण जे त्या केकवरती डेकोरेशनसाठी होते तेच मी इथं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे कोणतेही फाउंडंट आपण वापरू शकतो आणि त्याच्यामध्ये कोणताही कलर मिक्स करू शकतो, फक्त व्हाईटमध्ये. जर तुम्हाला प्रत्येक कलरचं वेगवेगळं फाउंडंट हवं असेल ते सुद्धा इझिली भेटून जातं, फक्त आपल्याला कडे व्हाईटमध्ये आपण जर ब्लॅक कलर मिक्स केला तर तो व्यवस्थित बनत नाही, तर जेणेकरून ह्याची काळजी घ्यावी. ठीक आहे, तर अशा प्रकारे त्याच्यावरती 5 ते 6 फ्लावर्स होते ते मी अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत. आणि जे हार्टचे आहे ते पण मी हार्ट्स काढून घेतलेले आहे त्या केकवरती लावण्यासाठी. ठीक आहे, आणि आपल्या जो आपण केकवरती फोटो लावणार आहे तर तो आपला आहे ग्लॉसी प्रिंटपासून प्रिंट केलेला आहे. तर मी त्या एका केकसाठी जवळजवळ A4 साईजच्या पेपरवरती 4 ते 5 फोटो प्रिंट केलेले आहेत. म्हणजे कमी जास्त साईजचे, काय मोठे आहेत त्याच्यावरती, काय छोटे आहेत, कारण ते काय होतं आपल्या केकला मॅच होईल अशी साईज त्याच्यामध्ये परफेक्ट आली पाहिजे. आणि नंतर हे असे फ्लावर कट करून घेतलेले आहेत आणि आपल्या केकवर ते ठेवायचे आहेत. त्याच्यामुळे पाठीमागचं जे एक्स्ट्रा फाउंडंट राहिलेलं असतं ते कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि लाईक करणे, सबस्क्राईब करणे बिलकुल 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 फ्री आहे. 1 रुपया आहे, तुम्हाला द्यायची गरज नाही, फक्त लाईक करा, फ्री आहे. आणि ज्या गोष्टी फ्रीमध्ये असतात त्या लोकांना नको असतात, तर तरी पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी हे फाउंटनचे फ्लावर्स बनवून घेतलेले आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे बनलेले आहेत आपले फ्लावर्स. त्याच्यावरती अजून आपल्याला ते जिप्सी म्हणून एक फ्लावर्स आहे, म्हणजे ते ओरिजिनल असतं, ते पण लावायचं आहे. तर ते ज्यावेळेस मी कस्टमरला द्यायचं होतं त्यावेळेस ते आणून लावलेलं आहे, कारण आपल्याकडे ओरिजिनल फ्लावर ठेवता येत नाहीत म्हणून. ठीक आहे, तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की करा. ठीक आहे, आणि अजून 1-2 मी बनवलेत एक्स्ट्रा, ते पण पाहू शकता कशा प्रकारे इथं आपण फ्लावर्स बनवायचं आहे. आणि हे आपण प्रॅक्टिससाठी घरात क्लेपासून
पण बनवू शकतो. रिपीट म्हणजे ह्याच्यापासून आपण खूप सारे, जर फाउंडंट आपण एकदा घेतलं तर ते नंतर कडक होऊन जातं. तर तुम्हाला प्रॅक्टिस करायचं असेल की फाउंडंटचं वर्क आपल्या कमी खर्चात कसं करायचं, तर क्लेचं भेटतात ना, ते त्याच्यापासून आपण सेम बनवू शकतो. फक्त ज्यावेळेस आपण केकवरती लावायचे त्यावेळेस फाउंडंटचाच वापर करायचा आहे. ठीक आहे. तर इथं पाहू शकता एखादी कळी बनवून घेतलेली आहे. त्याच्या बाजूला एक नंतर एक त्यातली सर्कल काढून घेतलेलं आहे. थोडंसं त्याला खेचायचे, त्याच्यामुळे आपली त्याच्यामध्ये पाकळीचा शेप तयार होतो. आणि नंतर आपल्याला त्याच्यावरती असं स्टिक करून घ्यायचं आहे. नंतर त्याला व्यवस्थित स्टिक करून घेऊन, म्हणजे त्याला काही पाणी वगैरे काही लावायचं नाही. ठीक आहे. अशाच प्रकारे बरेच खूप सारे असे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, पण त्याला व्ह्यूज काय एवढे खास येत नाहीत. तर तुम्ही जर लाईक केलं तर म्हणजे लाईक केल्याचं काय होतं की तुम्हाला एक व्हिडिओ आवडला म्हणून, म्हणजे तो समोर जर त्याच्यासमोर दुसऱ्याच्या समोर तर तो व्हिडिओ आला तर तो नक्की पाहणार की बाबा ह्याच्यावरती दुसऱ्यांनी लाईक केले, म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी आहे शिकण्यासारखं. आणि हे फ्रीमध्ये आहे ना, तुम्हाला ह्याचे काय परचेस करायचे, काहीसुद्धा मेंबरशिप वगैरे काहीसुद्धा द्यायची गरज नाही. ते बिलकुल फ्री आहे. तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे पाहू शकता किती छान असं फ्लावर इथं रेडी झालेलं आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया करून सर्वांनी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट काय करता येत असतील ते पण केले तरी चालेल. जे काही तुमचे प्रश्न काय वगैरे असतील ते पण त्याच्यामध्ये डिस्कस होतील, त्याला रिप्लाय पण दिला जाईल. असं काही नाही की तुम्ही कमेंट करणार आणि त्याला उत्तर तुम्हाला भेटणार नाही. ठीक आहे. तर एक्स्ट्राचं मी जे राहिलेलं आहे ते कैचीनं कट करून घेतलेलं आहे. ठीक आहे. पाहू शकता किती छान दिसते ना फ्लावर ते. तर असेच नवनवीन डिझाईन पाहत राहा आणि लाईक करत राहा. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्याला नंतर आपण काय करणार आहे, खाली थोडी स्टिक लावू शकतो किंवा नाही लावली तरी चालेल. थोडंसं पलटी करून ठेवायचं आहे त्याला, जेणेकरून केकवरती ते व्यवस्थित दिसेल. जो कस्टमरने डिझाईन फोटो पाठवलेला आहे त्याच्यासारखं आपल्याला डेकोरेट करायचं आहे. ठीक आहे. आणि हा आहे आपला केक. ठीक आहे. तर याच्यावरती आपण गोल्डन कलरचे फॉक्स बॉल लावायचा होता, पण तो माझ्याकडे अवेलेबल नव्हता. त्याच्यामुळे मी कस्टमरला विचारून ह्याच्यावरती सिल्वर कलरचा तो फॉक्स बॉल लावलेला आहे. आणि पिंक कलरचा अवेलेबल होता, त्याच्यामुळे तो तिथं होता माझ्याकडे म्हणून तो बरोबर लावलेला आहे. ठीक आहे. जर आपल्याकडे नसेल ना तर काय करायचं, फाउंडंटमध्ये कलर मिक्स करायचा आणि तोच आपण तिथे फॉक्स बॉल म्हणून वापर करायचा आहे. आणि त्याचं काय होतं, फॉक्स बॉल आणि फाउंडंट दोन्हीचा खर्च जेमतेम तिथेच पडतो. ठीक आहे. तर इथं काव्याचं पण स्पेलिंग झालेलं आहे रॉंग, म्हणून मी नंतर डायरेक्ट आपल्या क्रीमने नाव टाकलेलं आहे हॅपी बर्थडे काव्या म्हणून. ठीक आहे. तर फायनल लुक पाहायचं असेल तर एकदम व्हिडिओच्या लास्टला आहे, तर तिथे पाहू शकता. एकदम एकच नंबर केक आपला रेडी झालेला आहे. तर एकदम भारीच केक झालेला आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा केक आहे रेडी. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय, सी यू अगेन.